नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तुम्हाला सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तुम्हा सर्वांचं माझ्या शिप्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे खास एक नवीन रेसिपी. नवीन म्हणताना सगळ्यांना ती येतेच, पण तरी पण मी आज दाखवणार आहे काय करणार आहे ती. पण ती मी रेसिपी संध्याकाळी करणार आहे. आत्ता मी सगळे ते इन्ग्रेडियंट्स तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे काय काय आहेत ते त्याच्यात टाकायसाठी. तर चला आपण बघूया. तर चला बघा, आता मी तुम्हाला दाखवणार आहे स्पेशल. सगळेजण शेजवान चटणी माहितीच आहे सगळ्यांना. तर ते सगळेजण कसं बाहेरून विकत आणून ती आणतात, पण त्यापेक्षा आपण घरात शेजवान चटणी बनवली ना की ती अतिउत्तम आणि खूप छान होते. तर त्यासाठी हा रेसिपीचा व्हिडिओ आहे. तुम्हाला सांगितलं होतं खास रेसिपी आहे आज. ती हीच आहे की शेजवान चटणी मी घरच्या घरी कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी हे घेतलेले आहेत काश्मीरी मिरची, बेडकी आणि शंकेश्वरी मिरची. त्याच्यात एक पटना मिरची पण टाकलेली आहे. आणि तिखटासाठी आपल्या हिरव्या मिरच्या पण ऑप्शनल आहेत, तुम्ही घ्यायच्या असेल तर घेऊ शकता हिरव्या मिरच्या. त्यासाठी एवढे लसूण लागणार आहेत. आणि जेवढे लसूण आहेत त्याच्या अर्धे आलं घ्यायचं आहे. म्हणजे एक डिश भरून लसूण असेल तर अर्धी डिश भरून आलं घ्यायचं आहे. म्हणजे लसणाच्या अर्धं आलं घ्यायचं आहे. तर हे लसूण मी आता निसणार आहे, असेच नाही टाकणार आहे. ते तुम्हाला आता दाखवायसाठी म्हणून मी असं ठेवलेलं आहे. तर आता ह्या मिरच्या आहेत ना, या मी भिजत घालणार. आणि मग संध्याकाळी हिरव्या मिरच्या नाही भिजत घालणार त्याच्यात, या मिरच्या भिजत घालणार. पहिल्या ह्याच्यामधल्या मी सगळ्या बिया काढून घेणार आणि स्वच्छ धुवून घेणार आणि पाण्यामध्ये त्या संध्याकाळपर्यंत भिजत ठेवणार. मग त्या मिरच्या सगळ्या व्यवस्थित अशा भिजल्या ना का मग त्या छान अशा फुगतील आणि फुलून येतील. आणि मग त्या वाटायला जरा चांगल्या व्यवस्थित एकदम पेस्ट अशी वाटली जाईल. पण एकदम पेस्ट नाही करायची, थोड्याशी अशा लागेल अशी दिसेल मिरची अशीच ठेवायची आहे त्याच्यामध्ये. आणि मग हे सगळं मी झाल्यावर संध्याकाळी तुम्हाला कसं करणार आहे शेजवान चटणी ते मी दाखवणार आहे. चला, आणि आता जेवणाला मी करणार आहे कर्दी. तर आता ती पण निसायची आहे. आता ती कर्दी मी निसते पटापट आणि मग माझं जेवणाची तयारी करते. चला भेटूया आपण. आज जेवण करायला फार उशीर झाला आहे मला. काय करणार, कामं काय, संडे असला ना का कामं आवरत नाही. त्यात रोजची माझी एक्सरसाइज असते 1 तास, त्याच्यामध्ये जातो माझा वेळ पार. लवकर उठलं का तरी पण काय उशीर व्हायचा तो होतोच. आता पट्टापट मी कर्दी निसून घेते. ॲक्च्युली मला आज मशीनवर पण बसायचं होतं, कपडे शिवायचे. मशीनवर बसायचं म्हणजे कपड्यांच्या मशीन. ड्रेस एकीचा आहे ऑर्डरचा, तो करायचा होता कंप्लीट. पण काय मला काय मशीन तिकडे भेटतच नाही आहे टाईम. काय करणार. काही कर्दी पटापट निसून घेते, पटकन आमटी करून टाकते. ते दुपारचं जेवणाचं माझं काम उरकून जाईल. तर काय आता उशीर होतोच आहे. बघूया, महादेवांची इच्छा शेवटी, नाही का. मला वाटेल ही सारखी महादेव तर हो, मला महादेवांवर खूप श्रद्धा आहे, विश्वास आहे, खूप विश्वास आहे. महादेवांशिवाय माझं पान हलत नाही. माझ्या दिवसाची सुरुवातच महादेवांच्या आशीर्वादाने होते. त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी माझ्या दिवसाची सुरुवात करत नाही. चला तर मग मी पटापट हे आवरते आणि मग अशीच तुमच्याशी बोलते. आता मी कर्दी आहे, हे बघा दिसते का, दाखवते मी तुम्हाला नंतर. कर्दी मी भिजत घातली आहे गरम पाण्यामध्ये पटकन होण्यासाठी. जर पटपट करायचं असेल तर कर्दी निसली की ती गरम पाण्यामध्ये आपण भिजत घालायची, म्हणजे ती पटकन अशी भिजते. आणि त्यासाठी मी आता हे 4-5 पाकळ्या लसूण घेते, त्या ठेचते. 2 तुकडे आल्याचे घेतलेले आहेत बघा तुम्ही. लसूण आणि आलं ठेचून घेते व्यवस्थित असं, म्हणजे ते तेलामध्ये फोडणी घालायला होईल पटकन. तर लसूण आणि आलं ठेचून झालेलं आहे. आता पटापट 1 कांदा घेतलेला आहे कर्दीसाठी, कर्दीच्या आमटीसाठी. तो पटापट कटिंग करते आणि मग फोडणी घालते पटकन. फार उशीर झालेला आहे जेवणाला. वाजलेले आहेत 1 वाजायला आलाय. का वाजूनच गेला 1 होईल. काय संडे म्हटलं का उशीर होतोच, नाही का. पटापट कांदा चिरून झाला.
मी आधी सगळं व्यवस्थित सगळी अशी तयारी करून घेते प्रत्येक गोष्टीची. काय करायचं असेल आपल्याला, कुठलंही काही असो, मग आपली स्वतःची तयारी असली तरी पण मग मी सगळं हे तयार करून घेते. असं टोमॅटो, कांदा कापून, कोथिंबीर वगैरे सगळं रेडी करून ठेवते. म्हणजे कसं फोडणी द्यायला वेळ लागत नाही. प्रत्येक गोष्टीची तयारी आधीपासून असली ना का ती गोष्ट परफेक्ट होते. हे एक बटाटा घेतला आहे, तो व्यवस्थित असं धुवून घेते आणि तो मी सोलून घेणार आहे. कोथिंबीर टाकते बघा. मी आता या संध्याकाळला मिरच्या भिजत घातल्यात पाण्यामध्ये. त्या आता व्यवस्थित छान अशा भिजतील आणि मग आपण त्या भिजल्या ना कसं बिया वगैरे काढून घेतल्यात मी त्याच्या सगळ्याच्या. आणि भिजल्या का मग मी संध्याकाळी त्याची शेजवान चटणी बनवणार आहे. आणि आता मी गॅसवर ठेवलेलं आहे हे कढई. आता मी त्याच्यात घालणार आहे फर्स्ट लसूण. हे बघा लसूण घातलेला आहे ह्याच्यामध्ये. आता तो चांगला व्यवस्थित असा तडतडेल बघा. तो जरा असा थोडं त्याच्याबरोबरच आपण त्याच्यात गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि त्याच्यात तो जरासा लालसर होऊ दे थोडासा. थोडासा लालसर झालेला आहे तो आता बघा. आणि आता त्याच्यात आपण घालणार आहे आपला आगरी कोळी मसाला. तेलामध्ये मसाला घातला ना की आमटाला छान अशी तरी येते. नंतर परत मी घालेन. आणि आता हा कांदा कापला एक तो घालते. आता तो चांगला व्यवस्थित असा मी मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहे छानपैकी. तर हे बघा ह्याच्यामध्ये मी टोमॅटो घातले आणि 2-3 कोकमाचे तुकडे पण घातलेले आहेत. तर टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा त्यामध्ये. तो असा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आणि मग तेल वगैरे व्यवस्थित सुटलं साईडने की मग त्याच्यामध्ये आपण कर्दी घालायची. आता मी याच्यामध्ये मीठ पण घातलेलं आहे आणि थोडीशी ना मी असे हे करताना कोथिंबीर पण घालून घेते. त्याच्यामुळे काय होतं जरा चव कोथिंबीरची टेस्ट येते त्याला. बघा आता किती छान अशी ग्रेव्ही छानपैकी तयार झालेली आहे. आणि आता हे आहे कर्दी, सुकी कर्दी, ती आता मी घालते आहे त्याच्यामध्ये. बटाटा आणि सुकी कर्दी आणि छान असं व्यवस्थित असं 2 सेकंद परतून घ्यायचं ते व्यवस्थित छानसं. मग ते चांगलं मसाला जरा त्या कर्दीला असा व्यवस्थित लागतो. मीठ पण मी आधीच घालून घेतलेलं आहे बघा. कर्दी आता त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे. आणि आता मी त्याच्यात टाकते आहे गरम केलेलं पाणी. हे गरम पाणी याच्यात टाकायचं. थंड पाणी न टाकता सहसा गरम पाणीच टाकायचं जरा, म्हणजे ते व्यवस्थित आमटी मिळून येते. आणि आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे अंडी. ती मी धुवून घेतलेली आहे ती बघा. ती अंडी त्याच्यात सोडायची. 2च अंडी सोडणार आहे, बस झाली 2 अंडी. चला आता ह्याला मस्तपैकी असा छान असा उकळा येईल त्याच्यावर ठेवते मी झाकण आणि मग नंतर दाखवते उकळल्यावर. ला कशी मस्त खळखळून अगदी खदखदून उकळते. किती छान उकळते बघा मस्तपैकी. अंडबिंड घातलं आहे त्याच्यामध्ये. एकीकडे भाताचा कुकर पण लावला आहे. भाकऱ्या रात्रीच्या मी एक्स्ट्राच करून ठेवते एखाद दुसरी, तर ती पण आहे भाकरी. आता मी ह्याला लावते झाकण आणि शिजत ठेवते. तर चला. आता मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं की मी शेजवान चटणी करणार आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे. तर मी चटणी बनवायला घेतलेली आहे. त्या मिरच्या बघू शकता तुम्ही किती छानपैकी व्यवस्थित भिजलेल्या आहेत मस्त. त्यातलं पाणी पण मी फेकून नाही देणार आहे, ते पण मी त्या चटणीमध्ये थोडंसं घालणार आहे, म्हणजे त्याला त्या मिरचीचा अरोमा येईल जरा. आणि आता या हिरव्या मिरच्या पण वाटणार आहे. त्यांचे कोणाकडे हे असं क्रशरचं भांडं असेल ना तर सहसा त्याच्यातच क्रश करून घ्यायचा लसूण आणि आलं. तर आता मी हा लसूण एवढा क्रश केलेला आहे आणि हा एवढा करायचा. आणि आता लसूण पण याच्यातच करणार आहे. तुम्ही हे सगळं मिक्सरच्या भांड्यात पण करू शकता तुम्हाला करायचं असेल तर. पण क्रश पाहिजे असेल तर तुम्हाला असं भांडं पाहिजे किंवा कटिंग करून घेतलं सुरीनी तरी चालेल. चला आता मी हे सगळं क्रश करून घेते व्यवस्थित आणि मग दाखवते तुम्हाला.
चला बघा, आता माझी शेजवान चटणीची तयारी पूर्णपणे झालेली आहे. हा लसूण मी चांगला व्यवस्थित क्रश करून घेतला आहे. थोडासा तो असे तुकडे तुकडे जाडसरच आहेत. हवं तर तुम्ही मिक्सरला वाटू शकता. तसंच ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं ते सुद्धा मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेलं आहे मस्त स्लॅशरमध्ये. आणि ही मिरची आहे ती मिक्सरला वाटली, मात्र मी थोडीशी थिकच ठेवली आहे. तुम्हाला किती क्वांटिटी हवी आहे पातळ चटणी तशी तुम्ही करू शकता. आणि हे पाणी पण मी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं टाकायला करताना चटणी, कारण की त्या पाण्यामध्ये मिरचीचा तिखटपणा थोडासा उतरलेला असतो म्हणून. आणि ह्याच्यामध्ये घालणार आहे मी व्हाईट व्हिनेगर थोडंसं, त्याच्याने जरा त्याला टेस्ट येईल शेजवान चटणीला. चला तर मग आता मी बनवायला घेणार आहे शेजवान चटणी. चला तर मग मंडळी, आता मी बनवायला घेत आहे शेजवान चटणी. त्यासाठी मी हे भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. आता तेल किती आहे ते कसं सांगणार. लसूण त्याच्यामध्ये व्यवस्थित असा बुडला पाहिजे, फ्राय झाला पाहिजे इतपत तेल घ्यायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या अंदाजाने तेल घेऊ शकता. तर गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता मी ह्याच्यामध्ये पहिल्यांदा घालणार आहे हे क्रश केलेला लसूण. तर चला आपण आता हा लसूण घालूया अलगद, कारण तेल भरपूर तापलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता हा क्रश केलेला मी लसूण ह्याच्यामध्ये घातला आहे. तर पहिले आपण हा लसूणच फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. बघा, तेलाची क्वांटिटी आहे बरोबर आहे तशी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन तेल घालू शकता. आता मी गॅसची फ्लेम जरा फास्ट केलेली आहे. फास्ट फ्लेमवरच आपण हा लसूण थोडासा असा लालसर करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुंदर असा लसणाचा आरोमा आत्ताच यायला लागलेला आहे मस्तपैकी. तर बघू शकता तुम्ही. आता मी हा फटाफट असा फास्ट फ्लेमवर फ्राय करून घेते आहे. चला आता बघू शकता तुम्ही, हा लसूण जवळजवळ 80% व्यवस्थित असा झालेला आहे. थोडासा आता तो रेडिश व्हायला लागलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये हे क्रश केलेलं आलं आहे आणि मिरची ते मी घालणार आहे. आता हे मी दोन्ही एकत्र व्यवस्थित असं शिजून घेणार आहे. तर त्याचा कलर चेंज होईपर्यंत ते आता मी चांगलं व्यवस्थित असा शिजून घेते. बघा, गॅसची फ्लेम माझी फास्टच आहे. भरपूर क्वांटिटीची आहे ही शेजवान चटणी. तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला किती करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही ते आलं आणि लसूण घेऊ शकता. 1 वाटी लसूण आणि अर्धी वाटी आलं घेतलं की त्याचीही भरपूर प्रमाणात तशी शेजवान चटणी होऊ शकते. तर चला आता मी हे व्यवस्थित फ्राय करून घेते. आता बघू शकताय तुम्ही, लसूण आणि आलं व्यवस्थित एकदम फ्राय झालेलं आहे मस्तपैकी. असा त्याला छानसा थोडासा कलर आलेला आहे, थोडासा ब्राउनिश कलर आलेला आहे. आता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. ते मी मीठ आत्ताच घातलं आहे. तर आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं हे फ्राय करून झाल्यावर थोडं त्या लसूण आणि आलं थोडंसं असं हलकं झालं आहे. सपोज आपण हे करतो ना लाडू केल्यावर बेसन कसं असं होत आलं की हलकं होतं, तसं हे आलं आणि लसूण आता खूप असे हलकं झालेलं आहे. तर आता या स्टेजवर आपण त्याच्यामध्ये ही वाटलेली मिरची आहे ती घालूया. ती सगळी क्वांटिटीची घालायची आहे त्याच्यात, कारण की ती तेवढी त्याला लागणार आहे. बघा, आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. ते कलर पण किती छान आलेला आहे बघा, एकदम असा रेडिश कलर आलेला आहे. माझी गॅसची फ्लेम हायवरच ठेवलेली आहे मी, एवढी पण हाय नाही आहे, मीडियम. हे बघा किती छान दिसते की नाही, व्यवस्थित दिसते ना. हां, सुंदर, वा वा वा, किती छान दिसते बघा. आणि आता त्याला असं तेल पण सुटायला लागलेलं आहे. आणि आता ह्याच्यात मी थोडंसं ना पाणी घालते आणि मी ते पुन्हा ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे. आता ही व्यवस्थित अशी फ्राय करून घेते. हे त्या मिरचींचंच पाणी ठेवलेलं आहे ना, तेच मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित. असं थोडंसंच कितपत पाहिजे पाणी तेवढंसंच पाणी घालायचं आहे.
अति घालायचं नाही जास्त, पण ते पाणी घातल्यावर पण व्यवस्थित फ्राय करायचे, ते पाणी साफ आटून द्यायचंय, तेव्हा ती चटणी व्यवस्थित होईल. विकतच्या चटणीपेक्षा पण ही सुंदर अशी चटणी होते फार. बघा किती छान झालेली आहे की नाही, व्यवस्थित मस्त. आता अशी मी तिला छानपैकी फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तयार झाल्यावर. आणि व्हिनेगर आहे ते आत्ता लगेच घालायचं नाही आहे त्याच्यामध्ये, ते गॅसची फ्लेम आपण बंद करून घ्यायची आणि ते मग नंतर त्याच्यामध्ये व्हिनेगर घालायचं. आता आपली चटणी ही व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे, त्याच्यातलं पाणीसुद्धा व्यवस्थित आटलेलं आहे. मी फास्ट फ्लेमवर त्याला असं सतत हलवत राहायचं. आणि चटणी बनवताना एक करायचं की ज्या भांड्याला चिकटणार नाही असं भांडं घ्यायचं ते, म्हणजे त्याला ती चटणी खालती अशी लागणार नाही. आणि ती अशी सतत हलवत राहायची. सतत हलवत राहिली ना की ती खाली जास्त लागत पण नाही. आणि जर लागलीच तर थोडंसं बारीक फ्लेम करायची गॅसची आणि त्याच्यावर आपण करायची. तर चला आता हे झालेली आहे, बघू शकताय तुम्ही किती व्यवस्थित झालेली आहे. आणि आता मी गॅसची फ्लेम बंदच करून टाकलेली आहे, बंद केला आहे मी गॅस. आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालूया, आता ते पाणी त्याचं सगळं गेलं पाहिजे. ॲक्च्युली पाणी व्यवस्थित गेलेलं आहे, चरचर असा आवाज पण नाही येत आहे. पाणी एकदम हे ड्राय झालेलं आहे थोडंसं. आणि तेल पण बघू शकता कशी तरी छान अशी तरी सुटले त्याला. आणि आता या स्टेजवर आपण त्याच्यामध्ये 2 ते दीड चमचाच मी व्हिनेगर घालणार आहे. हे बघा, हा 1 चमचा, आणखीन 1 अर्धा चमचा घालते व्हिनेगर. एवढंच व्हिनेगर मी घालणार आहे याच्यामध्ये. आणि आता ते मी व्यवस्थित परत हलवून घेते बघा. आणि आता आपली शेजवान चटणी तयार आहे. मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे छानपैकी. कशी दिसते चटणी, आवडली का तुम्हाला? बघा, तर आजची शेजवान चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. बघा आता किती थिक छान झालेली आहे. आणखीन एक तुम्हाला मी सांगते की तुम्हाला जर ही चटणी विकतच्यासारखी दिसायला हवी असेल, ॲक्च्युली मी काय केलं, याच्यातल्या सगळ्या त्या मिरच्यांच्या बिया असतात की नाही त्या मी काढून घेतल्यात. त्याच्यामुळे चटणीमध्ये तुम्हाला बिया दिसत नाही आहेत जशा विकतच्या चटणीमध्ये दिसतात. तर आणखीन काय सांगणार आहे मी तुम्हाला की ही चटणी तुम्हाला आणखीन एकदम फाईन असे एकदम बारीक हवी असेल तर तुम्ही आता ही थंड झाली ना का एकदा मिक्सरला काढून घ्या. म्हणजे ती चटणी आहे ना सेम टू सेम अगदी विकतच्या चटणीसारखीच दिसते. ते लोक पाणी घालून ती वाटतात आणि मग डब्यात भरून आपल्याला विकत देतात ते, म्हणून ती तशी दिसते. तुम्ही पण ही चटणी केल्यावर मिक्सरमधून एकदा काढून घेतलीत ना की सेम ती विकतच्यासारखीच दिसेल. आणि टेस्ट पण अगदी अप्रतिम झालेली आहे. आणि त्याचा आरोमा आहे ना अख्ख्या घरामध्ये माझ्या इतकं सुंदर सुटलेलं आहे, काय सांगू मी तुम्हाला. तर चला, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा हा रेसिपीचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेजवान चटणीचा तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा आपल्या भेटीला येऊया. त्यासाठी आजच्या दिवसापुरता एवढंच. चला तर मग पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. शुभरात्री.